मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। महिला आणि बालविकास विभागाकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया बहीण योजना जी आहे ती हिट ठरली असं म्हणावं का? पण एकीकडे आपण म्हणतोय की लाडकी बहीण योजनेने इतकं चांगलं काम केलं, लोक आता वाट सुद्धा पाहत आहेत की पुढचा हप्ता कधी मिळेल। तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी हप्ता मिळेल। लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या। एकतर कार्यालय आहे जे ई ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं, जवळपास 85% आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो। त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास 37,000 अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल, भरती असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या। आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। आता शेवटचे 2 प्रश्न आहेत। एक तर जातीय जनगणनेचा निर्णय घेण्यात आलेला आहे, किती महत्त्वाचा निर्णय, कारण ग्रामीण भागामध्ये याचे कशा पद्धतीने परिणाम पाहायला मिळतील? अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातलं आमचे नेतृत्व अजितदादांनी सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना किंवा शासनाला विनंती करत असताना जनगणना झाली पाहिजे, कारण वेगवेगळे विषय असतात, फक्त आरक्षणाचाच नव्हे तर पॉप्युलेशन सेन्सस आणि त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे। आणि त्याच्यातून पुढच्या कालावधीमध्ये जो विकसित भारत आपण बघण्याचं जे काही आपलं उद्दिष्ट आहे किंवा स्वप्न आहे, ती ही जनगणना झाल्यानंतर एक टार्गेट ओरिएंटेड काम हे पुढच्या कालावधीमध्ये राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांना करता येणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आहे। मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचे मी आभार मानेन। आम्ही ओबीसी घटक म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातली मागणी होत होती की जनगणना झाली पाहिजे जातीनिहाय, किंवा एकंदरीत जनगणना झाल्यानंतर अनेक त्याचे सकारात्मक पडसाद हे आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे। बहिणींसाठी आता जी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे, फायनली आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्यात सुद्धा लाभ जमा होणार आहे। अक्षय तृतीया जवळच आली आहे ना, अक्षय तृतीयेच्या याच दिवसाच्या सणाच्या अगोदरच 15 दिवसाच्या अगोदर तुमच्या हप्त्याची तरतूद आहे ती करण्यात आली आणि याला मंजुरी देखील मिळालेली आहे आणि तुमच्या खात्यावरती आता हा हप्ता सुद्धा जमा होत आहे। त्या बहिणींना मागच्या महिन्याचे हप्ते बाकी होते, त्यांनी केवायसी केल्यानंतर त्यांच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती सुद्धा जमा होत आहे। सोबतच तुमच्या खात्यावरती आखाडी सणाच्या निमित्त, अक्षय तृतीया सणाच्या निमित्त अगोदरच तुमच्या खात्यावरती रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे।